तर रामनवमीचा सण उत्साह साजरा होतोय आज, काय सांगाल, काय भाव आहे? प्रभू रामचंद्राचा बालपणापासून मी भक्त. लहानपणी मी अमृतेश्वर राम मंदिरामध्ये करुणाष्टक, रामरक्षा, भीमरूपी स्तोत्र हे रोज आम्ही म्हणायचो आणि तिथून मला प्रेरणा मिळाली. प्रभू रामचंद्राचं संपूर्णपणे म्हणजे माझे आवडते देव तर प्रभू रामचंद्रच आहे आणि तिथून मग त्या ठिकाणी आम्ही बरेच वर्ष त्या ठिकाणी रामनवमी उत्सव पण साजरा करत होतो आणि रामनवमीचा सप्ताह पण साजरा करत होतो. आज मात्र आता म्हणजे वेगवेगळ्या कारणास्तव आपण आता नोकरी चाकरी पक्ष हे ते इकडे हे झाल्यामुळे मात्र एक दिवस पूर्णपणे त्या ठिकाणी रामाची सेवा करतो मी. काल जाऊन करून आलो आणि म्हणून रामभक्त मी असल्यामुळे आणि त्याच म्हणून शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आदेशाने अयोध्येमध्ये सुद्धा जाऊन कारसेवा केली होती आणि कारसेवा केल्यानंतर अयोध्येमध्ये बऱ्याच वेळेस मी गेलो. तिथला उत्तर प्रदेशचा मी संपर्क नेता पण होतो, त्यामुळे मी तिथे पण अनेक वेळेस गेलो. आज मात्र या ठिकाणी सांगायचा मुद्दा असा आहे की आता राम मंदिर खूप मोठं झालं. तिथे कारसेवा मी केली ते राम मंदिर मोठं झालं. आता परत सुरुवात करू तिकडे रामाचे दर्शन करायला. काय साकडं घातलं तुम्ही? साकडं हे घातलं की जे काही दुष्ट लोकांनी शिवसेना डाऊन करून टाकली, काहींनी मुद्दाम ॲडजस्टमेंट केले काही लोकांनी, पण आता मला ते सहन होत नाही. म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा शिवसेना, बाळासाहेबांची जी शिवसेना होती त्याचप्रमाणे उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा करायचा हा संकल्प मी प्रभू रामचंद्राच्या चरणी केलेला आहे आणि आजपासून मी सुरू केलं. 2 महिने मी वाईट काही दिलं नाही, पण आजपासून मी सुरू करणार आणि आजपासून मी त्या ठिकाणी माझे सगळे त्या ठिकाणी पक्षाच्या कामाला मी लागून जाणार. 2 महिने तुम्ही शांत काय होतं, म्हणजे काय होतं? 2 महिने शांत म्हणजे काय झालं की आता हा रामनवमी उत्सव, गुढीपाडव्याचा उत्सव, त्याच्यानंतर मग बाकी आता निवडणुका होत्या खूप, तर त्या सगळ्या मी बाहेरगावी खूप वेळेस जावं लागलं मला. त्यामुळे मी तुमच्याशी काही जास्त बोलत नाही. एकीकडे तुम्ही हिंदू धर्मासाठी कट्टर हिंदुत्ववादी नेते तुम्हाला म्हटलं जातं, मात्र काही हिंदू धर्म बदनाम करण्याची एक कांड समोर येत आहे. खास करून कॅप्टन खरात नावाचे एक व्यक्ती त्याचं एक बाहेर आलं. त्या खरातला त्या ठिकाणी मी तर हे सांगतो की त्याला म्हणजे फाशी दिली पाहिजे, गोळी मारली पाहिजे, संपवलं पाहिजे त्याला. त्याचं कारण असं आहे की तो हिंदू धर्माचा कलंक आहे. मी हिंदू धर्माच्या बाबतीत काहीतरी करून उगाच महादेवाची पिंड आणायची, काहीतरी करायचं आणि बाकी सगळे जे फालतू कामं जे केलेले आहेत, थर्ड क्लास कामं केले आहे, व्यभिचारी केलेला आहे, त्यामुळे त्याला तर सरळ केलं पाहिजे. मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की त्याला पूर्णपणे फाशी दिली पाहिजे, तरच ह्या अशा भोंदू बाबा जे आहेत ते पुढे असे कोणी निर्माण होणार नाही. आणि असे कोणी निर्माण होत असेल तर त्यांना सरळ करायचं. मी एक साधू संतांचा मी शिष्य आहे, मी साधू संतांना मानतो. साधू संत हे खरं म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वराचा एक प्रकारचा अंश असतो आणि म्हणून साधू संतांनाच मी मानतो. साधू संतांच्या शिवाय मी कोणाकडे जात नाही. पण हे जे कॅप्टन खरात आहे यांच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी काही खूप जण गेले हो, खूप जण गेले. पण पूजा पाठ करताना मी अनेकांचे फोटो पाहिले. अनेक जण असे उभं राहून त्याने फोटो काढले, कोणी पाय धुतं, कोणी काय करतं. त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हटवावं यासाठी देखील त्यांच्यामध्ये ते केलं असेल. मुख्यमंत्र्यांना हटवण्यासाठी सुद्धा काही लोकांनी केलं असेल, हे निश्चित आहे. हे आहे नाही, जादूटोणा करणारे खूप लोक असतात. म्हणजे माझ्यावर पण खूप जादूटोणा करतात, पण मी देवभक्त आहे. मी शक्ती आहे, ही शक्ती आहे, ही शक्ती आहे. त्यामुळे कोणी काही किती केलं तर तो जो करणारा असतो तोच मरतो, तोच मेला एका ठिकाणचा. माझ्यावर जे जादूटोणा करणारे होते ना, तो नाचनवेलजवळ एक माणूस होता, त्यांनी खूप वेळेस केला प्रयत्न, पण तोच मेला. मी जीवन ते तुमच्या ते सत्ताधारी पक्षातले जे काही नरहरी झिरवळ आहे त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झालाय. तर नेमकं हे चाललंय काय? देवेंद्र फडणवीस यांना मी सूचना देईन. मी काही आदेश देत नाही किंवा विनंती पण नाही करणार, सूचना करेन. हे असे लोक त्या ठिकाणी असलं तुमचं सरकार बदनाम होतं, म्हणजे तुमचं सरकार कधी पण कोसळू शकतं अशा लोकांमुळे. काय लावलं ते झिरवळ, मागे पण काही ते झिरवळाचं आलं होतं. आता पण ते झुरळ म्हणतो आपण त्याला, त्या झुरळाला काहीतरी कोणतरी पकडताना पाहिलं. हे काय बरोबर नाही. मी तुम्हाला सांगतो की अशा लोकांना त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे, अशी माझी देवेंद्र फडणवीस यांना सूचना आहे.
आता तुमच्या पक्षातले जे काही नेते आहेत अंबादास दानवे यांच्यावर मी तुमच्याच ते काय पक्षाचे बोलत नाही. नाही, पण तुमच्याच पक्षातले जे काही जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांनी 18 कोटी रुपयांचा व्यवहार केल्याचा आरोप केलाय. त्याच्यात काय तथ्य मी आहे टी का? व्हीमध्ये पाहिलेलं आहे आणि माननीय उद्धवसाहेब त्याच्यात चौकशी करत आहेत. अजून सुरू केली की नाही केली माहीत नाही, पण उद्धवसाहेबांनी चौकशी केली पाहिजे. जर चौकशी करून त्या ठिकाणी जे काही खोटे नाटे, कारण खोटं बोलणारे पण काही नेते आमचे खोटं पण बोलतात काही लोक, अरे मी काही नाही केलं, मी काही केलं नाही. पण ते ज्या व्यक्तीने सांगितलं त्या व्यक्तीने सगळ्यांचे फोटो दाखवलेले आहे, ते कुठं कुठं जेवण करत होते ते सांगितलेलं आहे, सगळं दाखवलं. त्यामुळे उद्धवसाहेबांनी अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे अशी माझी स्पष्ट मत आणि मी त्यांना विनंती करेन. पण या अशा लोकांमुळे जे काही तुमचे निष्ठावान शिवसैनिक आहेत, त्यांच्यावर अन्याय होतो असं वाटतं? नाही, निष्ठावान शिवसैनिकांमध्ये खळबळ माजली हो, संभ्रम निर्माण झाला. हे काय चाललं म्हणून 18 कोटीचा व्यवहार झाला, मग हे काय झालं म्हणून त्या ठिकाणी अशा लोकांना त्या ठिकाणी उद्धवसाहेबांनी आता पाठीशी घालू नये. उद्धवसाहेबांनी त्यांना सरळ केलं पाहिजे. माझी पूर्ण कडवट भूमिका आहे माझी. याच्या संदर्भात तुम्ही काय पाठपुरावा करणार आहात? नाही, मी आता एकदम जाणार आहे. मी जाणारच आहे. आता माझी बाईट जाणारच त्यांच्याकडे, मी जाणारच आहे आणि त्यांना सांगलं की अशा लोकांना कशा करता आम्ही किती प्रामाणिक आहोत. प्रभू रामचंद्राचे म्हणजे मंदिरात बोलतो मी ते. जर असं असेल तर आम्ही किती प्रामाणिक आहे. प्रामाणिक लोकांकडे मदत पहा, या अशा खोट्या नोट्या लोकांकडे पाहू नका असं माझं स्पष्ट मत आहे. पण राज्यसभेचे जे खासदार आहेत त्यांचे जे नावं समोर आली त्याच्यात तुमचं पण नाव होतं. नाही, मी जास्त आग्रह का केला नाही. मी उद्धवसाहेबांना पत्र पण दिलं होतं. आग्रह या कारण की मागच्या वेळेसही प्रियंका चतुर्वेदी यांना दिल्यानंतर मी चूप बसलो होतो, पण आता परत त्यांचं नाव आलं होतं. परंतु आम्ही आमचं पण नाव ते दिलं होतं. परंतु शरद पवार साहेबांचं नाव आल्यानंतर मग आम्ही म्हटलं नाही, शरद पवार साहेब हे मोठे नेते आहेत आणि जर महाविकास आघाडी टिकवायची असेल तर शरद पवार साहेबांना दिलेलं चांगलं आहे. पण आता पुन्हा संधी मिळाली पाहिजे तुम्हाला असं वाटतं? नाही, संधी तर मिळेल ना, नशीब आहे आपलं मोठं. शिवसेना प्रमुख काय म्हणायचे की तुझ्या नशिबात जे असेल ते होणार. मला द्यायचं नसेल मंत्रिपद तुला, पण तुझ्या नशिबात असेल तर होईल, असं ते मला एकदा बोलले होते. म्हणून मला माहिती आहे जे आपल्या नशिबात असेल आहे, नशिबात काही ना काहीतरी आहे, कारण आपण प्रामाणिक आहे, एकनिष्ठ आहेत म्हणून.